नमस्कार. संतोष देशमुख यांना ज्या वेळेस मारलं जात होतं, या नराधमांकडून वेगवेगळ्या हत्यारांना त्यांच्या शरीरावर वार केले जात होते. त्यावेळेस संतोष देशमुख यांचं शेवटचं वाक्य होतं आणि शेवटला जे काही बोलले ते अतिशय भावनिक आहे आणि कुठल्याही मनाला हे लावून टाकणारं असं त्यांचं वाक्य आहे. आणि तेच वाक्य आणि या नराधमांनी मारते वेळेस नेमकं संतोष देशमुख त्यांना काय म्हणत होते हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण वेगवेगळ्या लोकांकडे हा व्हिडिओ जाईल आणि त्यांना सुद्धा समजेल की कशा प्रकारे संतोष देशमुख यांची हत्या केली गेली. संतोष देशमुख कशा प्रकारे त्यांना विनंती करत होते आणि ते आपल्या मुलाची आणि मुलीची काळजी करत होते. ते त्यांना सांगत होते, मला मुलीची काळजी आहे, मला माझ्या मुलाची काळजी आहे, मला माझ्या मुलासाठी आणि मुलीसाठी तरी जिवंत ठेवा. परंतु या नराधमाने त्यांची मज्जा घेतली, त्यांच्यावर हसले आणि त्यांच्यावर धारदार शस्त्राने वेगवेगळ्या हत्याराने वार केले. वार केल्यानंतर गाडीमधून खाली उतरले, परत मारलं, कपडे काढले, कोणी एक पॅन्ट ओढत होते. एक जणाने संतोष देशमुखांच्या अंगावर तर लघवी केली नालायक माणसाने आणि त्यानंतर त्यांना तिथे गाडीला बांधून ठेवण्यात देखील आलं आणि गाडीला बांधून सुद्धा त्यांच्यावर मारहाण करण्यात आली. सेल्फी काढण्यात येते ते सुद्धा हसत. इतकी निर्लज्ज ही जनावरे होती. व्हिडिओ काढत आहेत आणि तो एक जण शर्ट घेऊन त्याच्यामध्ये उभा आहे आणि शर्ट घेऊन हसतोय व व्हिडिओ काढतोय. सुदर्शन घुले दिसतोय, सेल्फी काढतोय. अशा प्रकारच्या या भयानकतेने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे. संतोष देशमुखांना नेमक्या वेदना त्यावेळेस काय झाल्या असतील याचा विचार करणे सुद्धा कोणाला सुद्धा जमणार नाही. आणि विचार करा, त्यांच्यापैकी कुठल्याही परिवारातला सदस्य, कुठल्याही माणसाच्या परिवारातला सदस्य जर असता तर यांच्यामध्ये त्या भावना काय असत्या बघा. कारण संतोष देशमुखांच्या भावाच्या भावना ज्या पुढे आल्या, त्यांच्या कुटुंबाच्या भावना ज्या पुढे आलेल्या आहेत त्या अतिशय वेदनादायक आहेत. आणि आपल्या राज्याचे मंत्री, मुख्यमंत्री यांनी आत्ताशी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला. खरं तर मुख्यमंत्र्यांना खरंच याची लाज वाटत नाही, कारण त्यांच्याकडे आधीच फोटो आलेले असावेत. कारण CID कडे, SIT कडे आधीच फोटो आलेत. म्हणजे गृहमंत्र्यांना माहीत नाहीत का या फोटोबाबत? आणि ज्या वेळेस हे जनतेत आले, ज्या वेळेस जनतेतून एक संतापाची भावना यायला लागली, त्यावेळेस रात्रीतच एक बैठक होते आणि त्या बैठकीत लगेच निर्णय घेतला जातो. बैठकीत विचार लगेच घेतला जातो. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा ठरतं आणि मग धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जातो. बऱ्याच लोकांनी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे अशा प्रकारची सुद्धा मागणी केलेली आहे. म्हणजे पोलिसांवर जे आरोप होत आहेत तेच आरोप धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा लोकांनी करायला सुरुवात केली किंवा केलेली आहे. आणि हे सगळं दिसत देखील आहे. आणि यांच्यामध्ये सांगितलं देखील जाते की धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो घेतलाय तो आता फक्त फोटो लोकांच्या समोर आले त्याच्यामुळे घेतलाय. म्हणजेच याच्या आधी काही फोटो यांनी बघितले नव्हते का? अशा प्रकारचा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जातोय. कारण ज्या माणसाला एवढे हाल हाल करून मारलं, तो माणूस शेवटला म्हणत होता, माझे हातपाय तोडा, पण माझ्या मुलासाठी आणि माझ्या मुलीसाठी मला जिवंत ठेवा. त्याच्याकडे बघून तरी माझा जीव थोडाफार राहील, मी थोडाफार आनंदित राहील. काय वेदना आणि काय तो जीव. म्हणजे शेवटला जाताना सुद्धा त्यांचा विचार हा त्यांच्या मुलाबद्दल, मुलीबद्दल होता. विचार करणेच खूप अवघड आहे. तुम्हाला काय वाटते या सगळ्या प्रकरणाबद्दल? संतोष देशमुखांच्या त्या शेवटच्या शब्दाबद्दल तुमची भावना नक्की कळवा. धन्यवाद.
जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान.